वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासारमधील 5वा अध्याय. या अध्यायाचं नाव आहे सत्यरथ, धर्मगुप्त व शुचिव्रत कथा. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. सदाशिव ही 4 अक्षरे जो मुखाने सतत उच्चारत असतो आणि नेहमी शंकराची पूजा करीत असतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्र जाणणारे अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात, परंतु जो शिवनामाने शुद्ध होतो त्याला इतर साधनांची जरुरी पडत नाही. या नामाचा महिमा अद्भुत आहे. त्याचबरोबर जो प्रदोष व्रताचे आचरण करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, हे त्रिवार सत्य होय. संतोष, पुष्टी, धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, दिव्यज्ञान हे ज्यांना इष्ट असेल त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे. या व्रताची प्रचिती याच जन्मी येते. 6 महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा नामशेष होते. 1 वर्ष व्रत केले तर ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष व्रत केले तर भाग्योदयच होतो. व्यासांचे हे वचन आहे. हे असत्य मानतील तो कल्पांतीही मुक्त होऊ शकत नाही. त्याचा गुरु खोटा, त्याची भक्ती दांभिक, तसेच त्याचे ज्ञानही खोटे. ज्याचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दुसरा कोणी नाही. प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो, गंडांतरही टळते. सूत शौनकादिकास म्हणाले, प्रदोष व्रताचा महिमा सांगायचा तर एक जुनी कथा सांगायला हवी. विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा होऊन गेला. तो पराक्रमी होता, सद्गुणी होता, धर्मशील होता, पण तो शंकराची मात्र भक्ती करत नसे. त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले. त्याचे ऐश्वर्य काही राजांना सहन झाले नाही. त्यांनी एकत्र होऊन त्याच्या राज्यावर स्वारी केली. 7 दिवस तुंबळ युद्ध झाले. तो सत्यरथ कितीही शूर असला तरी त्या एकट्याचे अनेक शत्रूंपुढे काही चालले नाही. तो रणांगणात मरण पावला. शत्रूंनी त्याच्या नगरात शिरून लुटालूट केली. त्याची पत्नी त्यावेळी गरोदर होती. ती नगर सोडून पळून गेली, अरण्यात शिरली. त्या गरोदर रानात काटेकुटे रुतले. ती थकून खाली बसली, पण शत्रूच्या भयाने ती पुन्हा उठून कशीबशी पुढे चालली. ती सुंदर होती, सुकुमार होती, दात तर हिऱ्यांसारखे होते. तिची वस्त्रे उंची होती, तिने भूषणे घातली होती, पण रानात ती असह्यपणे अत्यंत दीनपणे चालली होती. एका वृक्षाखाली ती दमून बसली. येथे तिला एकही दासी मदत करायला नव्हती. ती प्रसूती वेदनांनी व्याकुळ होऊन गडाबडा लोळू लागली. त्याच ठिकाणी तिला पुत्र झाला. कोणाचेही सहाय्य तिला मिळाले नाही. बाळाला भूमीवर सोडून ती बसत बसत जवळच सरोवरापाशी स्नान करावे म्हणून गेली की तिने थोड्याशा पाण्यात पाय टाकून ओंजळीत पाणी घेतले. तोच एका सुसरीने तिला पकडले आणि पाण्यात ओढीत नेऊन खाऊन टाकले. काय कर्मगती पहा. तो राजपुत्र अरण्यात एकटा पडलेला आक्रंदत होता. ट्याहा ट्याहा कोण ऐकणार त्याचे रुदन? पशुपक्षी? होय, त्यांनी रुदन ऐकले. वृक्षवेलींनी ऐकले, वायूंनी ऐकले, वनदेवतांनी ऐकले आणि देवाने ऐकले. योगायोग असा की उमा नावाची एक विधवा ब्राह्मणी त्या रानातून आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन चालली होती. तिने त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने पुढे आली तेव्हा तिला नाळही न कापलेला नवजात मुलगा रडत आहे असे दिसले. त्या विधवा स्त्रीचे मन एकदम द्रवले. ती विचार करू लागली, अगं बाई, कुणी बरे हा सुंदर बाळ या दुर्गम अरण्यात टाकला असेल? अरे रे, याचा सांभाळ कोण करील? याची जात कोणती? हा कोणाचा कोण? मी उचलून घेऊ का? न घेऊ तर कसे चालेल? येथे आत्ता कुणीतरी श्वापद येईल आणि याला खाऊन टाकेल. कडेवरच्या आपल्या मुलाकडे तिने एकदा पाहिले, पुन्हा अभ्रकाकडे पाहिले. तिला कोणी नातेवाईक नव्हते. एकुलता एक मुलगा होता. पाहता पाहता त्या नवजात अभ्रकासाठी तिच्या स्थानी पाळणा फुटला. डोळ्यात करुणा व वात्सल्य आणि अश्रू दाटले. तिने मुलाला जवळ ठेवले व त्या अभ्रकाला मांडीवर घेतले. त्याला ती स्तनपान देऊ लागली. हा बाळ आपण न्यावा, पण नको. याचे कोणी जवळ असतील तर रडतील, पण कोणी नसले तर? याची आई कोण? मग ती कुठे गेली? कोणी पशुने तिला खाऊन तर टाकले नसेल? हे मूल असेच कसे टाकून जाऊ? ती विचार करू लागली. ती स्त्री असा विचार करीत होती तेव्हा श्री शंकर एका यतीचे रूप घेऊन तेथे आला व तिला म्हणाला, ह्या मुलाला तू घरी ने. हा राजपुत्र आहे, क्षत्रिय आहे. कोणालाही ही गोष्ट सांगू नको. तुझ्या मुलाबरोबरच
तू याचा प्रतिपाळ कर. हा मोठा बहुमूल्य ठेवाच तुला सापडला आहे, असे सांगून शंकर अंतर्धान पावला. ती स्त्री दोन्ही मुलांना घेऊन अरण्यातून पुढे दुसऱ्या देशात गेली. अनेक गावातून हिंडत ती भिक्षा मागत असे. तिने स्वतःच्या मुलाचे नाव शुचिव्रत असे ठेवले व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. ते दोघे स्वतःचेच मुलगे आहेत असे ती कोणी विचारले तर सांगत असे आणि लोकांना ते पटत असे. हिंडता हिंडता काही काळाने ती एकचक्र नावाच्या नगरात गेली. घरोघरी भिक्षा मागत ती चालली असता तिला एक शिवमंदिर दिसले. मंदिरात पुष्कळ गर्दी होती. तेथे सांडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते. पुष्कळ ब्रह्मवृंद जमला होता. उमा ही ब्राह्मण विधवा स्त्री हळूहळू दोन्ही मुलांना घेऊन मंदिरात गेली. डोळे भरून ती पूजाच पाहत बसली. तिला व मुलांना पाहून शांडिल्य ऋषी म्हणाले, कर्मगती किती गहन असते. हा राजपुत्र, पण याचे दुर्दैव असे की आज तो दैन्यावस्था भोगत आहे. उमेने ते ऐकले. पटकन पुढे होऊन तिने ऋषींचे पाय धरले. ऋषीवर्य, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, सामर्थ्यवान आहात, भूत भविष्यती जाणता. ह्या लहान मुलाचा इतिहास काय आहे, याचे पिता कोण होते, माता कोण होती, ती जिवंत आहे का, असे तिने विचारले. शांडिल्य म्हणाले, या मुलाचा पिता सत्यरथ हा राजा पूर्वजन्मी प्रदोष समयी शिवपूजा करीत असे. एकदा शत्रूंनी चारी बाजूनी त्याच्या नगराला वेढा दिला व युद्ध केले. पूजा सोडून तो रणांगणात धावला. त्याचा रक्षण करता शंकरच, पण त्याला अव्हेरून तो रणात गेला. तोच प्रधानाने शत्रूंचा पराभव करून त्यांना पकडून आणले. राजाने त्यांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. नंतर राहिलेली पूजा पूर्ण न करताच तो भोजनाला बसला. त्यामुळे या जन्मी तो राजा अल्पायुषी होऊन शत्रूंकडून मारला गेला. शिवपूजा अर्धवट सोडली त्याचा हा परिणाम. म्हणून शिवपूजा अर्धवट सोडू नये. या मुलाच्या मातेने गेल्या जन्मी आपल्या सवतीचा जीव घेतला होता. त्याचा परिणाम म्हणजे सुसरीच्या रूपाने त्या सवतीने तिचा बळी घेतला. राजपुत्र धर्मगुप्त याने गेल्या जन्मी काहीही शिवव्रत केले नाही. त्यामुळे या जन्मी हा पोरका झाला, असहाय्य झाला, अरण्यात एकाकी पडला. म्हणूनच प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शंकराची पूजा करावी. त्यावेळी अनेक देवता शंकरासह येत असतात. भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्यापुढे नृत्य करतो. वाग्देवी वीणा वाजवते, इंद्र वेणू वाजवतो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी गायन करते, विष्णू मृदंग वाजवतो व नृत्यगतीला साथ देतो. कुबेर समोर हात जोडून उभा राहतो आणि यक्ष, गंधर्व, किन्नर, सूर आणि असुर सन्मुख उभे राहतात. प्रदोष काळाचा महिमा असा वेदशास्त्रासही न कळणारा आहे. शांडिल्यांनी एवढे सांगितले तेव्हा उमेने विचारले, ऋषीवर्य, माझा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे? ते म्हणाले, गतजन्मी या मुलाने लोकांकडून अन्न, धन आदी जी दाने घेतली ती दूषित होती आणि स्वतः याने काहीच दान केले नाही. शिवपूजन तर मुळीच केले नाही. दूषित दानाने हस्तदोष निर्माण होतात व परस्त्रीच्या अभिलाषेने नेत्रदोष निर्माण होतात. उमेने त्यावेळी ऋषींच्या चरणावर आपला पुत्र व राजपुत्र या दोघांसही ठेवले व कृपेची याचना केली. ऋषींनी नमः शिवाय हा मंत्र त्या मुलांना दिला आणि प्रदोषव्रत कसे करावे ते उमेला समजावून सांगितले. ते म्हणाले, त्रयोदशीस निराहार राहावे. त्या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा. सूर्यास्तानंतर 3 घटका समय झाला की त्यावेळी प्रदोष पूजेला भक्तिभावाने प्रारंभ करावा. त्यासाठी आधी भूमी गोमयाने लिंपून घ्यावी. मंडप उभारावा. अनेक प्रकारच्या रांगोळ्या घालाव्या. मंडपाला केळीचे खांब, पताका, छत, माळा यांनी शोभा आणावी. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे. शुभ्र गंध लावावे. सुगंधी पुष्पे धारण करावी. शिवलिंग स्थापून त्याची पूजा करावी. प्रथम आचमन, प्राणायामादी प्रारंभिक विधी करावे. अंतर्न्यास व बाह्यन्यास मातृकांसह करावेत. पिंडीच्या दक्षिण भागी विष्णूची पूजा करावी. सव्यभागी अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल व सप्तावरण पूजा करावी.
यथासांग शिवध्यान करावे. राजोपचारासहित सर्व उपचार यथाक्रम अर्पण करावे. नंतर शिवाचे पूजन करावे. जय जय गौरीनाथा, कोटी चंद्राप्रमाणे तू शीतल आहेस, तू मलरहित आहेस, तू स्थाणू अचल सतचित आनंद पूर्ण सनातन ब्रह्म आहेस, अशी स्तुती करावी व पूजाविधी यथाक्रम समाप्त करावे. शांडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोषव्रत करायला सांगितले व उमेला ते मुलांकडून करवून घेण्यासाठी उपदेश केला. आईने ऋषींचा आशीर्वाद घेऊन मुलांसह एकचक्र नगरात वस्ती केली. त्यांनी 4 मास प्रदोषव्रत केले. मुले आनंदाने शंकराची पूजा यथाशक्ती जी सामग्री मिळेल तिने करीत होती. शांडिल्य ऋषींनी सांगितले होते, शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणालाही देऊ नये, त्यात मोठा दोष माथी येतो. शिवपूजेचे साहित्य व सामग्री कधीही पळवून नेऊ नये, ते फार मोठे पाप आहे. कारण त्या तीर्थावर नैवेद्यावर देवासुरांचा अधिकार असतो. शिव हा त्यागमय आहे. स्वतःला स्वार्थाने पूजेतील साहित्य किंवा द्रव्य घेऊ नये. ते मुलगे अगदी आनंदाने शंकराची भक्ती करीत होते. पुढे काही वर्षांनी अचानक एक अशी घटना घडली की त्यांचे दारिद्र्यच दूर झाले. शुचिव्रत हा मुलगा एकदा नदीकाठी हिंडत होता. तेथे जवळच एक दरड होती. ती पडली आणि पुष्कळ धन भरून ठेवलेला एक घट बाहेर पडला. शुचिव्रताने तो घट उचलला, उघडून पाहिला व द्रव्य पाहून तो घट घरी घेऊन गेला. आईला त्याने ते द्रव्य दिले. आई म्हणाली, बाळा, प्रदोषव्रताचाच हा प्रभाव आहे. आता आपल्याला चांगले दिवस येतील. शुचिव्रताने राजपुत्राला अर्धे द्रव्य देऊ केले, पण त्याने ते घेतले नाही. तो राजपुत्र असल्यामुळे असं म्हणाला की, अरे दादा, या पृथ्वीवरील सर्व संपत्ती आम्हा राजवंशीयांचीच असते. मला तुझ्यातले अर्धे धन घेऊन काय करायचे आहे. त्यामुळे शुचिव्रत काहीच बोलला नाही. पुढे एकदा दोघे वनविहारासाठी गेले. तेथे त्यांनी गंधर्व कन्या आलेल्या पाहिल्या. त्या खेळत होत्या. दोघांना त्यांचे सौंदर्य पाहून आश्चर्य वाटले. शुचिव्रत भानावर आला आणि राजपुत्राला म्हणाला, अरे, परक्याच्या स्त्रियांकडे अभिलाषेने पाहू नये. स्त्रिया या दर्शनाने चित्तहरण करतात, स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात. त्या स्वभावतः कुटील असतात, दांभिक असतात. त्या मोठा अनर्थ करतात. राजपुत्र म्हणाला, तुला यायचे नसेल तर तू येथेच थांब, मी त्यांच्या जवळ जातो. असे म्हणून तो मदनासारखा सुंदर राजपुत्र त्या गंधर्व कन्यांच्या जवळ गेला. शुचिव्रत मागेच थांबला. त्या मुलींपैकी मुख्य जी होती तिचे नाव होते अंशुमती. कोद्रवीन नावाच्या गंधर्व राजाची ती कन्या होती. त्याने पूर्वी साक्षात शंकराला प्रसन्न करून घेतले होते. शंकराला त्याने विचारले होते, शंभो, ही अंशुमती कोणत्या पुरुषश्रेष्ठाची भार्या होईल? तेव्हा शंकराने त्याला सांगितले होते, सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याला तुझी ही कन्या तू दे. पूर्वीच शंकराने असे ठरवले होते. ही अंशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस आज पडली. तिनेही दुरूनच त्याला पाहिले होते. तिला तो मदनाहून सुंदर भासला. चंद्राने जणू काही क्षीरसागरात स्नान केले व स्वतःचा कलंक धुवून टाकला. तोच धर्मगुप्ताच्या रूपाने आला होता. तो अजानुबाहू 32 लक्षणी राजपुत्र हत्तीप्रमाणे धीरगंभीरपणे चालत येत होता. त्या गुणाढ्य राजपुत्राला पाहताच तिचे मन हरवून गेले. तिने आपल्या सख्यांना दूर पाठवण्यासाठी युक्ती केली, कारण तिला त्याच्याशी एकांतात बोलायचे होते. सख्यांनो, तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधी पुष्पे जमवून आणाल का? आपण नंतर त्यांचे हार करू. सख्या काय ते समजल्या, पण मनाशी हसत त्या निघून गेल्या. अंशुमती एकटी राहिली. तिने धिटाईने राजपुत्राला जवळ येण्याची खूण केली. झाडाची पाने पसरून तिने शीतल आसन तयार केले. डहाळ्या पसरून ते मऊ केले. राजपुत्र तेथे येऊन बसला. त्याच्या सुंदर मुखाकडे ती लाजून पाहतच राहिली. तोही तिजवर मुग्ध झाला होता. ती धीर करून म्हणाली, महाराज, आपण शृंगाराचे सरोवर आहात. मी राजहंसी होऊन येथे विहार करू का? आपले सुंदर वदन हे तेजस्वी चंद्रासारखे आहे. माझे मन चकोराप्रमाणे त्याच्यासाठी आतुर झाले आहे. आपल्या मुखकमलाकडे माझा मनोरूपी भ्रमर झेपावतो. अहो, आपण मेघ आहात आणि माझे मन मयूर झाले आहे. आपण शुक्रताऱ्याहून तेजस्वी आहात. मी आपल्याला मनाने वरिले आहे.
तिने राजपुत्राच्या गळ्यात आपल्या जवळील सुंदर मोत्याची माळ घातली आणि त्याच्या चरणी वंदन केले. मी कायावाच्या मनाने आपलीच स्त्री आहे असे ती म्हणाली. धर्मगुप्त म्हणाला, तू सुंदर, सद्गुणी, उदार मनाची आहेस. पण मला आई नाही, वडील नाहीत. मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा आहे. तुझ्या वडिलांना जामात म्हणून मी पसंत कसा पडणार? तू हे काहीतरीच करतेस. अंशुमती म्हणाली, मी आजपासून 3 दिवसांनी याच ठिकाणी याच वेळी येईन. पित्याची संमती घेऊन येईन. आपण त्यावेळी यावे म्हणजे आपला विवाह होईल. राजपुत्राने ते मान्य केले. तेव्हा ती त्याचा निरोप घेऊन निघाली. राजपुत्र परत मागे गेला व शुचिव्रताला सर्व सांगून ते घरी गेले. 3 दिवसांनी त्याच ठिकाणी त्याच वेळी यायचे असे त्यांनी ठरवले. अंशुमती सख्यांसह वन सोडून घरी गेली व तिने पित्याला सर्व वृत्तांत थोडक्यात सांगितला. शंकराने सांगितलेलीच घटना घडणार हे लक्षात येताच तो गंधर्वराज अंतरी सुखावला. शांडिल्याचे वचन धर्मगुप्त व शुचिव्रत यांना आठवत होते. प्रदोष व्रत करण्यामुळेच हे योग घडून येत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी उमेला त्यांनी सारे सांगितले. तेव्हा ती म्हणाली, शिवभक्तीचे केवढे शुभफल आहे हे. गुरुचरणी ज्याची श्रद्धा असते त्याला काही कमी पडत नाही. तो मृत्यू भयापासूनही रक्षण करणारा आहे. 3 दिवसांनी हे दोघे पुन्हा त्या ठिकाणी वनात गेले. गंधर्वराज कोद्रवीन परिवारासह आपल्या कन्येला घेऊन तेथे आला. त्याने जमाताला पाहिले. त्याला फार आनंद झाला. त्याने उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलवून आणले. यथासांग विवाह सोहळा साजरा केला. स्वर्गातील अमूल्य वस्तू गंधर्वराजाने उमेला व आपल्या जमाताला दिल्या. भरपूर वैभव दिले. राजपुत्राजवळ आता मोठी सेना जमली. धनकोशही फार मोठा जमला. गंधर्वाने एक सेनापतीही राजपुत्राबरोबर दिला. मोठ्या शोभेवंत रथात बसून पतिसवे अंशुमती जात होती. राजपुत्राने नंतर आपल्या पित्याचे गेलेले विदर्भ राज्य दुर्मर्शन नावाच्या शत्रूकडून मोठे युद्ध करून परत जिंकून घेतले. दुर्मर्शनाला आपला अंकित केला. त्यानंतर त्याने अंशुमतीसह पुष्कळ वर्ष राज्य केले. शांडिल्य गुरूंना त्याने दक्षिणा म्हणून पुष्कळ धन दिले. अलंकार व वस्त्रे दिली. शुचिव्रत आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले. त्याच्या सद्गुणांमुळे त्याच्या राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला. रोग, संकटे, आवर्षण इत्यादी नाहीसे झाले. प्रजा सुखी झाली. काही काळानंतर त्याने सुदत्त ह्या आपल्या पुत्राला युवराज केले आणि तो तप करून शिवलोकात गेला. त्याच्याबरोबर अंशुमती, उमा आणि शुचिव्रतही शिवलोकी गेले. शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. त्या पतित पावनाने त्या सर्वांवर कृपा केली व अक्षयपदी त्यांची स्थापना केली. हे धर्मगुप्ताचे आख्यान जे पाठ करतील, श्रवण करतील, लिहितील, रक्षण करून ठेवतील आणि त्याला अनुमोदन देतील, त्यांचे रक्षण शिव करील. त्यांचे सर्व पाप नष्ट होईल. त्यांना सर्वत्र विजय होईल. त्यांना सर्व समृद्धी प्राप्त होईल. ते ऋणमुक्त होतील. प्रदोष व्रताचा महिमा फार अद्भुत आहे. हे वाचून व्रताचे ज्ञान करून घेऊन जे आचरण करतील त्यांना दारिद्र्य व अपमृत्यू याचे भय राहणार नाही. ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ असेल त्याचा पाठीराखा शंकर याच्या मागोमाग सतत राहील आणि अंती त्याला शिवपद लाभेल. हा ग्रंथ आम्रवृक्ष आहे. पद्यरचना ही फळे परिपक्व आहेत. हे ब्रह्मानंदा, विरूपाक्षा, तू दृष्टकर्मातून मुक्त करतोस. वेदशास्त्रांना तुझा महिमा कळत नाही. हा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला शिवलीला अमृत 5वा अध्याय श्रोते नित्य श्रवण करो. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.